सूरत में भाजपा द्वारा की गई लोकशाही की हत्या मामले में भूमिपुत्र ब्रिगेड द्वारा महामहिम राष्ट्रपति ने दखल लेने की मांग का निवेदन दिया गया। सूरत में भाजपा द्वारा लोकशाही की हत्या होने का आरोप करते हुए इस मामले में महामहिम राष्ट्रपति ने तत्काल दखल लेने की मांग को लेकर भूमिपुत्र ब्रिगेड द्वारा जिलाधिकारी के माध्यम से महामहिम राष्ट्रपति को ज्ञापन भेजा। ज्ञापन में उन्होंने बताया कि विगत कुछ वर्षों से संवैधानिक मार्ग पर होने वाले चुनाव व सरकार स्थापन करने की प्रक्रिया में कुछ लोकशाही विरोधी लोगों व पार्टियों द्वारा लोकशाही की हत्या करने की घटनाओं में बढ़ोतरी हो रही है। सूरत में भाजपा उम्मीदवार के विरोध में सभी उम्मीदवारों के आवेदन पीछे लेने लगाना और भाजपा उम्मीदवार को अविरोधी विजयी घोषित करना, यह एक तरह की लोकशाही की हत्या ही है। यह सब होने के बावजूद चुनाव निर्णय अधिकारी ने उन्हें विजयी करने की जल्दबाजी की, जबकि ईवीएम मशीन पर भाजपा उम्मीदवार व नोटा का पर्याय उपलब्ध है। चुनाव निर्णय अधिकारी ने इन दोनों में चुनाव लेना चाहिए था। मतदाताओं में भाजपा का समर्थन अथवा विरोध में मतदान करने का मौका मिलता था। अगर नोटा का अधिक वोट मिलते तो चुनाव प्रक्रिया पुनः की जा सकती थी, किंतु ऐसा नहीं किया गया। भाजपा के उम्मीदवार को एक तरफा विजयी होने के निर्णय निषेधार्थ होकर भूमिपुत्र ब्रिगेड ने राष्ट्रपति से अनुरोध किया कि वे इस मामले में तत्काल दखल ले। इस समय भूमिपुत्र ब्रिगेड के डॉक्टर अभिलाषा गावतुरे, डॉक्टर राकेश गावतुरे, डॉक्टर समीर कदम, हेमंत भगत, एडवोकेट प्रशांत सोनुले, डॉक्टर राजू ताटेवार, विजय मुसले, डॉक्टर राकेश वनकर आदि उपस्थित थे। आज आम्ही भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एक निवेदन द्यायला आलो आहे आणि त्यांनी त्वरित यावर विचार करावा याबद्दल सुद्धा आमचं म्हणणं आहे। आम्हाला 1950 26 जानेवारीला आम्हाला संवैधानिक अधिकार मिळाला आपली सरकार निवडण्याचा आणि त्यामधून निवडणुका होतात। आपला पब्लिक मॅन्डेट हा आपल्याला बजावता येतो आणि सांगता येते की आम्ही कुणाच्या बाजूने आहे, पण हा अधिकार आम्हाला आमच्याकडनं आता आज हिरावून घेतला जात आहे असं मला वाटतंय। सुरतमध्ये जी घटना झाली, काँग्रेस उमेदवाराला त्याच्याच जवळचे नातेवाईक अनुमोदन करतात आणि नंतर अनुमोदन केल्यानंतर ते बनावट असल्याचे शपथपत्र दाखल करतात आणि ते कुठेतरी गायब होतात आणि बीजेपीचा उमेदवार हा एकतर्फी निवडून आला असं डिक्लेअर करण्यात येतं। ही लोकशाहीची हत्या आहे। गेल्या काही महिन्यापासून हाच प्रकार बीजेपीद्वारा करण्यात येत आहे आणि लोकशाहीची गळचेपी करण्यात येत आहे, लोकशाहीला ची हत्या करण्यात येत आहे आणि एकतर्फी उमेदवार निवडून आणणं आणि लोकांना बायास करणं, लोकांना एकतर्फी बनवणं हा सुद्धा एक लोकशाहीची हत्या आहे। आणि जर लोकांना खरंच बीजेपीच्या उमेदवाराला निवडायचं आहे किंवा निवडून द्यायचं नाही आहे तर लोकांना ते दोन्ही करण्याचा अधिकार मिळावा। इथे निवडणूक व्हावी सुरतला आणि जर लोक बीजेपी उमेदवाराच्या बाजूने असतील तर त्यांनी बीजेपी उमेदवाराला निवडावं आणि जर नसतील तर त्यांना नोटाचा अधिकार बजावण्याचा सुद्धा अधिकार द्यावा आणि निवडणूक प्रक्रियेमधून हा उमेदवार निवडला जावा ही मागणी आम्ही करतो आहे। आणि म्हणून या मागणीला धरून आम्ही अतिशय आग्रही आहोत आणि यावर नक्कीच विचार व्हावा हे आमचं म्हणणं आहे।